नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी सोनम तुमचं माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते। मला जेव्हा पारायण करायचं होतं तेव्हा मी खूप लोकांना विचारलं, खूप रिसर्च केला, पण लोक जे आहेत ते खूप जास्त कन्फ्युज्ड असतात। ती लोक नियमांना खूप जास्त घाबरतात, जसं की मी पण घाबरत होते। पण खरं सांगते, जर तुमची मनापासून इच्छा असेल ना तर बाकीच्या गोष्टींनी एवढा जास्त काही फरक पडत नाही। घाबरवणारे घाबरवतात, चार लोकांचं काही ऐकायचं नाही। त्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच सगळी त्याची नियमावली त्याची लिहिलेली असते, तर तुम्ही ते वाचून सुद्धा पारायणाची सुरुवात करू शकता। यावर्षी गुरुपौर्णिमा 10 जुलैला येत आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍक्च्युअली कसं असतं माहितीये का, जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही लगेचच पारायणाची सुरुवात करू शकता। तुम्ही अध्याय वाचायला सुरू करू शकता। स्वामींनीच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे काम कर्तव्य सगळे बाजूला ठेवून माझ्या भेटेला येऊ नका, असं स्वामींनी स्वतःच सांगितलेलं आहे। तर असं काही निर्माण झालं पाहिजे स्वामींचं आणि तुमचं नातं, की आपण स्वतः त्यांच्याकडे वळलो गेलो पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर माझं सांगायचं तात्पर्य एवढाच की जेव्हा पण गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच नाही, पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला शक्य होतंय तेव्हा तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता। असं सांगितलं जातं की सोमवार आणि गुरुवार हे दिवस जास्त चांगले असतात पारायणाची सुरुवात करण्यासाठी, आणि एकादशी द्वादशीला पण तुम्ही सुरुवात करू शकता, कधीही सांगते मी। ओके, गुरुपौर्णिमेसाठी ज्यांना पारायण आता सुरुवात करायची आहे त्यांनी अजूनपर्यंत जर सुरुवात केलेली नसेल तर तीन पारायणाचं पण तुम्ही करू शकता, किंवा 11 तर आता होऊन गेले 11चे दिवस, म्हणजे 30 जूनला जर तुम्ही सुरुवात केली असती तर तुमचं 10 तारखेपर्यंत 11 दिवस पूर्ण झालेले असते। तर आता तुम्ही काय करू शकता माहितीये, 3 जुलैपासून ते 9 जुलैपर्यंत तुम्ही जे आहे ते पारायणाला सुरुवात करू शकता। 3 जुलैपासून 9 जुलैपर्यंत म्हणजे 7 दिवसाचं पारायणाची सेवा तुम्ही सुरू करू शकता। त्यात श्री स्वामी समर्थ सारामृत हे ग्रंथ स्वामींना खूप प्रिय होतं, अतिशय प्रिय होतं, तर ते ग्रंथ तुम्ही त्या ग्रंथाचे अध्याय वाचायला सुरुवात करू शकता। खरं तर 21 अध्याय वाचायला हवेत आणि 11 माळ जपायला हवी। त्यातल्या त्यात तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तो सुद्धा 11 वेळा म्हणायला हवा। पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रोज 1 अध्याय किंवा 4 अध्याय अशा प्रकारे ते वाचन केलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला तेही जमत नसेल तर त्या तिघांपैकी तुम्ही एक काही पण करू शकता। नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे, खरंच सांगते। खूप स्वामींचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा येतील, पण मी म्हणते स्वामींच्या अनुभवासाठी नाही तर मनापासून करा। असं म्हटलं जातं की जिथे मी देवाला काहीच मागत नाही तिथे देव मला काहीच कमी पडू देत नाही, तर स्वामींचं तसंच आहे। तर तुम्ही काही मागायची गरज नसते। ऍक्च्युली याच्यामध्ये सांगतात संकल्प वगैरे करायला, मी खरं तर कसलाच संकल्प करत नाही। आपण एकच संकल्प करायचा असतो की मला तुमच्या सेवेमध्ये पुरेपूर मुरू देत देव बाप्पा, एवढीच प्रार्थना, आणि खरंच ते तुम्हाला कुठेच काहीच कमी पडलेलं नाही। नियमांचं खूप बंधन असतं, खूप टेन्शन असतं, आणि म्हणून आपण सुरुवातच करत नाही, स्टार्टच करत नाही आपण, की लोक सांगतात हे असं पाळायचं, हे पाळायचं, ते पाळायचं, कसं करायचं। तर नेमकं काय, तर फक्त जेव्हा तुम्ही संकल्प घेणार असाल तेव्हापासून तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, तेवढं एक मात्र करायचं, आणि दुसऱ्यांच्या घरचं पण खायचं नाही, त्यासाठीच की कारण त्यांच्या घरात वशाट बनलेलं असतं, तर त्या फक्त एकच कारणासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही। आपल्या घरात तेवढ्या दिवसपर्यंतच तुम्ही खायचं। ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल। त्यातल्या त्यात असं काहीच नाहीये की स्वामी समर्थांचं तुम्ही पारायण सुरू करतायत तर मग घरी प्रॉपर तुम्हाला मांडणी करायलाच पाहिजे, असं काहीच नाहीये। तुम्ही नाही केली तरीही चालेल। तुम्ही मठात जाणं खूप गरजेचं आहे। बघा, देव अंतरात्म्यात असतो। जर तुम्ही मनापासून दृढ विश्वासाने जर देवाची भक्ती करायची आहे तर तुम्हाला कुठल्याही मंदिरात खरं तर जायची गरज नाहीये। मठात ऍक्च्युली मी पण जाते, खूप शांत वाटतं मला, खूप सगळं टेन्शन दूर झाल्यासारखं वाटतं।
प्रत्येकाला जगात टेन्शन असतं आणि कुठल्या तरी गोष्टीसाठीच कुठली तरी गोष्ट घडत असते. प्रत्येक गोष्टीमागं कारण असतं, हे आपण विचार करायला हवं. मला देवाने हे नाही दिलं, मला देवाने ते नाही दिलं, ते करण्यापेक्षा, हे रडगाणं करण्यापेक्षा कर्मांवर विश्वास करा आणि कर्म करत जा. फळाची अजिबात चिंता करू नका. जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की 100% मिळणार. तुम्ही फक्त कर्म करत राहा, एवढंच मला म्हणायचं आहे. तर कुठल्याही देवाणघेवाणीसाठी तुम्ही स्वामींची भक्ती करू नका. आणि जर तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये आला आहात तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहेत. स्वामी समर्थच आपल्याला त्यांच्या भक्तीमध्ये बोलवून घेतात, आपण स्वतःहून जात नाही. आणि तुम्ही जर निवडले गेले आहात, तुम्ही जर हा व्हिडिओ पण बघत आहात, तर तुम्ही नक्की स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहात, हे मला कळून चुकतंय. त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर तुम्ही पूर्णपणे दृढपणे त्यांची फक्त सेवा करत जा. पुढचं बाकी सगळं त्यांच्यावर सोडून द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालेल. नॉनव्हेज खाऊ नका तेवढ्या दिवस, जेवढे दिवस तुम्ही पारायण करतायत. 4 अध्यायापासून सुरुवात करा. मी तर म्हणते तुम्हाला काहीच जमत नसेल ना, तर हळूहळू जेव्हा पण, गुरुपौर्णिमाच नाही, जेव्हा पण तुम्हाला जमतंय ना, सुरुवात करा. व्यवस्थित चांगल्या ठिकाणी जरा ते सारामृत ठेवा, अशी फक्त मला विनंती आहे. कुठे पण ठेवू नका. आणि तुम्ही बेडरूम मध्ये पण वाचू शकता, तुम्ही तुमच्या ऑफिसला पण चक्क घेऊन जाऊ शकता. झोपून वाचणं मी म्हणते वर्जित आहे, बसून वाचलं पाहिजे जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळत असेल. कारण गृहिणी म्हटल्यावर आपल्याला घरातली भरपूर कामं असतात, टिफिन असतो, परत लेकरांचं असतं, घरातली कामं असतात, आपलं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं असतं. कोणी ऑफिसला जात असतं तर ऑफिसची कामं असतात, बाहेरची कामं असतात, कोणी वर्क फ्रॉम होम असतं. तर भरपूर आपल्या मागे कामे असतात. तर देवाने तेच सांगितलेलं आहे आपल्याला की आपण आपली कर्तव्य, आपले कामं ठेवून भक्ती करायची नाहीये. तर त्याच्यामध्ये एवढं विलीन होऊन जा की आपल्याला भक्तीसाठी वेळ मिळणारच, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा पारायणाला सुरुवात नक्कीच करा, केलंच पाहिजे, 100% केलंच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर जरी बघितला तरी जेव्हा पण तुमच्या मनात विचार आला तेव्हा तुम्ही पारायणाची सुरुवात केली पाहिजे, अशी माझी विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.